पराभव हा पराभव असतो. पराभवाची कारणं अनेक असतात आणि ती सांगत बसलो तर ते योग्य ठरणार नाही. पण माझा पराभव होईल असं मला वाटलं नव्हतं. ज्या पद्धतीने मी लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांनी मला प्रतिसाद दिला प्रचारादरम्यान त्यावेळी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचायला काम चालू केलं. जिल्हा परिषद फोंडा मतदारसंघामध्ये 2 पंचायत समितीमध्ये मी घरोघरी पोहोचलो होतो. लोरे पंचायत समिती, फोंडा पंचायत समिती. आणि खूप लोकांनी मला सहकार्य केलं. लोकांचा प्रतिसाद चांगला लागला. हा ज्यावेळी विरोधकांना कळालं, की आता कुठेतरी आपला पराभव निश्चित आहे. त्यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांच्या 2 सभा लावल्या आमच्या फोंडा मतदारसंघात. ह्या 50 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 सभा घ्याव्या लागल्या. सभा घेण्याला आमचा काही हरकतच नाही आणि ते घेऊ शकतात, मंत्री आहेत. पण ज्या पद्धतीने खालच्या पातळीवर माझ्यावर टीका करावी लागली पालकमंत्र्यांना, तोच खऱ्या अर्थाने माझा विजय होता. मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभा राहिलेला माणूस, त्या तालुकाध्यक्ष पदापर्यंत येऊन ठेवलेला माणूस. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी आमच्या घराण्याला नाही. मी शेतकरी कुटुंबातून जन्माला आलो. मी 10वी शिक्षण झाल्यानंतर मुंबईला गेलो. मुंबईतून काही घरगुती कारणाच्यामुळे मी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात परत विस्थापित झालो. त्यात आमचं पुनर्वसन गावठाण. गेले 15 वर्ष या नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष. त्यातून हळूहळू समाजसेवेची ओढ लागली. नंतर परत मी राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष म्हणून 4-5 वर्ष काम केली. आता गेली 3-4 वर्ष कणकवली शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा तालुकाध्यक्ष म्हणून काम करतो. तर हे करत असताना मला एक संधी मिळाली. महाविकास आघाडीमधून माझ्या वाढदिवसाला आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, माझे लाडके मित्र अमित सामंत यांची माझी चर्चा आणि बोलता बोलता म्हणाले, "अनंत, तू लढलास तर मी तुला तिकीट मिळवून देण्याचं काम माझं. फोंडा जिपोचा उमेदवारी तुलाच मिळणार, मग तुम्ही तयारी करा." तर मी म्हटलं, "साहेब, असं आरक्षण पडलंय, ओबीसी पुरुष आहेत, मी लढणार आहे. मलाही लढायचं आहे." ऐकल्यानंतर या आरक्षणावर एक लढत चांगली होईल आणि इलेक्शन हे लोकशाही आपल्या देशात असल्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून मला अधिकार आहे इलेक्शन लढायचं, सामोरं जायचं, प्रचार करायचा. तर माझ्यासमोर महायुतीचे उमेदवार होते. त्यांच्यासमोर माझी महाविकास आघाडीची लढत होती. जर कधी दुरंगी लढत झाली असती, तर ज्या पद्धतीने मी प्रचार केला, ज्या पद्धतीने मी याच्यापूर्वी तुमच्याशी बोललो, तर माझा 100% मोठ्या प्रमाणात विजय झालेला दिसला असता. पण तसं न होता महायुतीमध्ये अपक्ष उमेदवार उभे राहिले नाराजीवर आणि महायुतीचा उमेदवार आयात करून 1 दिवसात त्याला तिकीट दिली गेली आणि त्याच्यामुळे मला माहित होतं की सरकारवर या जिल्हा परिषद मतदारसंघातली जनता नाराज आहे आणि त्याचा नक्कीच मला फायदा होईल, म्हणून मी सामोर गेलो होतो. त्या प्रकारे प्रचार केला, लोकांचा प्रतिसाद मिळाला. पण ऐनवेळी या मतदारसंघामध्ये माझ्यावर खालच्या पातळीत प्रचारादरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी मला कोणीतरी तुडवलं. ह्या गोष्टी पालकमंत्र्यांना शोभा देणारच नाहीत. शेवटी मी त्यांच्या पालकमंत्री विभागातला एक नागरिक आहे. पालकमंत्री हे कुठल्या एका पक्षाचे नसतात. पालकमंत्री सगळ्या पक्षाचे, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यात सगळे पक्ष आले. त्यात माझेही ते नेते आहेत. म्हणून त्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करणं हे त्यांना, मला वाटते त्यांना शोभा नाही देत. आणि त्या गोष्टीचा मी नक्कीच त्यांचा निषेध करतो की मला तुडवलं. मी कुठल्या तरी पिक्चरमध्ये ऍक्टरचं नाव घेऊन, मला व्हिलनचं नाव घेऊन तसा दिसतो
हावभाव केले, हे शोभादायक नव्हते. ते केल्याचा मला फायदा झाला, पण त्याचं नुकसान त्याला भोगावं लागलं आणि त्यांच्या महायुतीची जी सीट होती, तिचा पराभव त्याला पत्करावा लागला. माझ्यावर वाईट बोलून, माझ्यावर अपप्रचार शब्द वापरून, माझ्यावर खोटी टीका करून त्यांचा फायदा नाही झाला. मला ह्या जिल्ह्यामध्ये ना, या महाराष्ट्रामध्ये मी गेले अनेक वर्ष अख्खा महाराष्ट्रात फिरलोय. मला कोणी कानपडीत सुद्धा मारलेलं नसताना ते जाहीर सभेत म्हणाले की त्याला कुर्लीत गावात तुडवलं म्हणून. त्यांनी एखादा माणूस माझ्यासमोर आणावा की मला याने तुडवलं म्हणून. मी मान्य करतो आणि ती त्यांनी जाहीर करावं, सत्य आणावं समोर. मी गाव सोडतो, हे त्यांना शोभा देणारी गोष्ट नाही. कोणाच्या तरी ऐकण्यातून कोणाचं काय झालं की आपल्या अंगावर घ्यायचं, पोलीस स्टेशनला फोन करायचे, आमच्यावर गुन्हे दाखल करायला सांगायचे, पोलीस प्रशासनावर दबाव आणायचा. या गोष्टी अनेक वर्ष बघतोय मी. त्यांचं काम करत नाही म्हटल्यानंतर दुसऱ्या समोर उभंच राहायचं नाही कोणी. गोरगरिबांनी काम करायचं, दुसऱ्या पैशाला कार्यकर्त्यांनी काम नाही करायचं. ही पालकमंत्र्यांची कायम परिस्थिती राहिलेली आहे आणि त्यांची शिकार मी अनेक वेळा झालेलो आहे. मी कुठल्याही गुन्ह्यात नाही आहे, मला सगळ्या गुन्ह्यात अडकवलं गेलं आहे आणि याच्यामध्ये तेच आहे. मी आत्ता सांगतो, त्यांनी काल उल्लेख केला की हद्दपार करण्याचा त्यांचा सगळा प्रस्ताव तयार केलेला आहे. करा, मला अनेक मार्ग आहेत. मला हायकोर्ट आहे, मला सुप्रीम कोर्ट आहे. मी माझ्या मार्गातून मी ते भोगेन तशी वेळ आली तर. पण हे पालकमंत्र्यांनी सांगावं एखाद्या कार्यकर्त्याला धमकी देऊन, ही अशोभनीय गोष्ट आहे. पालकमंत्री म्हणून त्याला शोभत नाही. पालकमंत्र्यांनी असं कोणावरही बोलू नये, अशा मताचा मी आहे. विरोधी पक्षात काम करणारी लोक असावीत, तरच लोकशाही टिकेल, हे पालकमंत्र्यांना कधी कळालंच नाही. पालकमंत्र्यांनी मला 3 महिन्यानंतर हद्दपार करायला जाहीर धमकी दिली लोकांना जाहीर सभेत. त्याच्यामुळे कदाचित लोकांनी मला मतदान नाही केलं. त्या वार्डामध्ये जिथे सभा झाली तिथे मला फक्त 17 मतदान झालं. याचं कारणच ते आहे, तिथे जमलेलं त्यांचं पक्षाचं पब्लिक, त्यांचे समर्थक हसत होते, टाळ्या वाजवत होते. आज न उद्या त्यांच्याही प्रसंग घडतील. प्रसंग कोणावर सांगून किंवा ठरून येत नाही, तो प्रसंग येत असतो. तर याचा विचार त्यांनी केला पाहिजे होता. मग ती त्यांची जी काही जमलेली लोक होती समर्थक, ती सुद्धा त्यावेळी हसत होती. हे सगळं बघितलंय चित्र मी. मला वाईट वाटलं खूप की पालकमंत्र्यांनी माझ्याबद्दल असं बोलावं. मी पालकमंत्र्यांना मदत केलेला माणूस आहे, ते विसरले. त्यावेळी त्यांना मी गुन्हेगार वाटलो नाही, त्यांना मी कुठल्या तरी ॲक्टरसारखा वाटलो नाही. त्यावेळी त्यांना चांगला वाटत होतो. पण ज्यावेळी त्यांचं काम करायचं मी बंद केलं, त्यावेळी त्यांना अनेक गोष्टी माझ्यातल्या दिसून आल्या. हे दुर्दैव आहे की शेवटच्या 2 दिवसामध्ये माझ्या कुर्ली गावामध्ये रात्री 2:30 वाजेपर्यंत पैसे वाटप झालं. ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडला माझ्या विरोधातल्या उमेदवारांनी. त्याच्यामुळेच ही मतं विकली गेली. जी मतं आम्हाला महाविकास आघाडीची होती ती कुठेही दिसली नाही. ही जी मतदान झालेलं आहे मला 550-600, हे जे मतदान आहे हे माझे नातेवाईक, माझा मित्रपरिवार, माझ्यावर प्रेम करणारे लोक यांचं मतदान आहे. कारण ज्या त्या मतदारसंघामध्ये जे मतदान झालं ते महाविकास आघाडीचं मतदान मला कुठेही दिसलं नाही. आणि दबाव तंत्र आणि पैशाचा वापर याचा परिणाम झाल्यामुळेच माझा पराभव झाला आणि जे महायुतीचे उमेदवार होते त्यांचाही पराभव झाला आणि जे माझ्या म्हणण्याप्रमाणे महायुतीवर माझा रोष होता की काम केलं नाही आम्हाला मतदान करा म्हणून, ते जनतेने सिद्ध करून दाखवलं. शेवटी अपक्ष निवडून आला. अपक्ष आला का मी आलो काय, न्याय दोघातल्या एकालाच मिळणार. पण सत्तेच्या विरोधात आम्ही दोघे असताना लढत, अपक्ष आणि मी. राजन चिके माझे मित्र आहेत चांगले, ते निवडून आले त्याचा मलाही आनंद आहे. मी आलो तर त्यांना आनंद झाला असता कदाचित. मी त्यांचा आभारही मानलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शेवटी महायुतीचा पराभव झाला. यात माझा विजयच आहे असं मी मानतो.
100% जी राजन चिकेंना मतं 4,000 पडली ती महायुती सरकारच्या विरोधातली होती. हे मी ठाम सांगतो तुम्हाला. ती मतं 100% मला मिळाली असती. त्याच्या व्यतिरिक्त जी आता महायुती उमेदवाराला जी मतं मिळाली आहे ही आमच्या महाविकास आघाडीची जी मतं मला पडणार होती त्या मताचा बाजारभाव लावून विकत घेतली गेली. 2 दिवस पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्या माध्यमातून ती मतं त्यांना दिसत आहेत. ती सुद्धा जवळजवळ 1,500 ते 2,000 मतं माझी विकत घ्यावी लागली प्रतिष्ठेसाठी. पण त्याचा काही फायदा झाला नाही आणि जे अपक्ष उमेदवार उभे राहिले त्यांना त्याचा फायदा झाला. ते स्थानिक होते. मी स्थानिक असलो तरी मी गेल्या 20 वर्षापूर्वी त्या फोंड्यामध्ये विस्थापित झालो आहे. पण राजन चिके मूळचेच फोंड्याचे, त्यांचा जन्म फोंड्याचा आणि आज अनेक वर्ष जवळ 37 वर्ष 38 वर्ष ते ओरिजिनल भाजपचं काम करत होते. अगदी RSS पासून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे मी मित्र आहे. शाळेपासून आम्ही 10वीत वगैरे आम्ही जवळ एकत्र होतो आणि मी ओळखतो खूप वर्षापासून त्यांना. तर त्यांचं समर्थकांनी त्यांना सपोर्ट केला. ते सगळे एकत्र आले आणि त्यांचा विजय झाला. त्याच्यामुळे मी आनंदीच आहे तसा. मी नाराज नाही हारलो तरी. पण महायुतीची शिटीला पराभव व्हावा लागला याचं चिंतन पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे. साहेब, महाविकास आघाडीकडून तुमच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी म्हणून कोण आलेले का? कारण त्यांनी महाविकास आघाडीची तुम्हाला जर साथ मिळाली असती तर निश्चितच याचा वेगळा एक चित्र आपल्याला बघायला मिळालं असतं. तुम्ही बोलताय 100% बरोबर बोलताय. महाविकास आघाडीचा या माझ्या प्रचारादरम्यान 20-22 दिवस मी या प्रचार यंत्रणेत होतो. तर महाविकास आघाडीचे कुठल्याही महाविकास आघाडीचा माझ्या घटक पक्षातला तालुका अध्यक्ष, कुठला जिल्हाध्यक्ष, ना कुठले नेते, ना माझ्याही पक्षाचे कुठले नेते या माझ्या पक्षाचे नेते इथे आले असते. पण कदाचित अजितदादांचं माझ्या प्रचारादरम्यान जे निधन झालं, जो अपघात घडला दुर्दैवी, त्या घटनेत निधन झाल्यानंतर आमच्या राष्ट्रवादी दोन्ही पक्षावर शोककळा पसरली होती. त्याच्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल किंवा राष्ट्रवादीचे लोक असतील हे माझ्या प्रचारात सामील होऊ शकले नाहीत. आणि तसं बघायला गेलात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो महायुतीवर होता. पण शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे सगळे नेते आणि माझ्यावरचे पदाधिकारी हे अजित पवारांच्या निधनामुळे मुंबईमध्ये बरेचसे व्यस्त होते आणि त्या दुःखात डोंगर कोसळला पवार घराण्यांवर. त्याच्यामुळे त्यांनी जास्त वेळ दिला. मी सांगितलं मी ते सांभाळतो आणि माझ्या मतदारसंघात मी 20 वर्ष काम केलेलं होतं. त्याच्यामुळे मी लढत केली. मला कुठल्या नेत्यांना आणावंच लागलं नाही. मला विश्वास होता आणि या जनतेने मला साथही तसं दिली होती, प्रतिसाद दिला होता. पण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या विरोधात पालकमंत्र्याला 2-2 सभा घ्यावा लागल्या. ह्यातच माझा विजय झाला आणि येणाऱ्या काळात मी जरी आज माझा पराभव झाला असला तरी मी जनतेसोबत राहणार, जनतेची कामं करत राहणार. मी कुठेही माझ्या कार्यात कसूर सोडणार नाही. माझं जे कार्य आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून कणकवली तालुकाध्यक्ष म्हणून मी तसंच चालू ठेवणार आहे आणि लोकांना जिथे जिथे अडचण येतील, जिथे जिथे कुठे गोष्टीच्या कामात माझं सहकार्य लागेल तिथे तिथे माझं सहकार्य देण्याचा मी प्रयत्न करणार.